नोकरीसाठी युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मानवी तस्करी करणाऱ्या प्लेसमेंट एजन्सी तपास यंत्रणाच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणात सीबीआयने 13 शहरांमध्ये धाडी टाकल्यात. सीबीआयने नोकरीच्या नावाखाली तरुणांना युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मुंबईसह दिल्ली, त्रिवेंद्रम, चंदीगड, अंबाला, मदुराई आणि चंदीगड शहरात एकूण 13 ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या. खासगी विमा कन्सल्टन्सी कंपन्या आणि त्यांच्या एजंट विरोधात मानवी तस्करी केल्याचा सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत 50 लाख रुपये रोकड, गुन्ह्याशी निगडीत कागदपत्र, लॅपटॉप, मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. अनेक संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतलंय. दरम्यान अशा धोकेबाज कन्सल्टंट एजन्सीला भूलतापांना बळी न पडण्याचं आवाहन सीबीआयने नागरिकांना दिलं आहे.